नमस्कार मित्रांनो, मी अनोर मोहिते। मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे, मराठा आरक्षणाचा जो प्रश्न आहे तो मार्गी लावण्यासाठी किंवा मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण जवळजवळ 6व्या वेळी सुरू केले आहे। दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावत चालले, त्यांची तब्येत बिघडत चालले, तरीही अजून सरकारकडून कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही। तर मनोज जरांगे पाटील यांच्या प्रथम मागण्या आहेत, तर मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावं, कारण जे हैदराबादचं गॅजेट आहे, ज्या पद्धतीने बॉम्बेचं गॅजेट आहे, त्याच्या पद्धतीनं मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण मिळावं। दुसरी मागणी म्हणजे अंतराळी सराटी गावामध्ये जेव्हा लाठीचार्ज झाला, त्या लाठीचार्ज झाला तेव्हाच मराठा आंदोलक आणि पोलिसांमध्ये जी लाठीचार्ज झाला, त्या लाठीचार्जमध्ये पोलीससुद्धा जखमी झाले, परंतु पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर मराठा आंदोलकांनी त्यांच्या विरुद्ध प्रतिकार म्हणून केला, परंतु त्या लोकांवरती गुन्हे दाखल करण्यात आले होते। ते गुन्हे जे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं, उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की मागे घेणार, ते सुद्धा अजून घेतले नाहीत, ते सुद्धा मागे घ्यावे। तसंच जी शिंदे समिती नेमली होती तिने सुद्धा ज्या नोंदी शोधायचं काम थांबवलं ते सुद्धा पुन्हा चालू करावं, अशा प्रकारच्या मागण्या आहेत। तर या मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी हे आमरण उपोषण पुन्हा सुरू केलं। ही संपूर्ण घटना जाणून घेण्याआधी चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा। तर मनोज जरांगे पाटील यांनी जे उपोषण केले, ते उपोषण केल्यापासून त्यांची तब्येत खालावत चालले, डॉक्टरांनी सल्ले देऊन सुद्धा त्यांनी उपचारासाठी नकार दिला आहे। शेवटी त्यांची तब्येत बिघडली। सर्व मराठा समाजाची जे लक्ष होतं ते आता अंतराळी सराटे गावामध्ये मनोज जरांगे पाटील ज्यांचं उपोषण चालू आहे त्या ठिकाणी रात्री 1-1 वाजेपर्यंत लोक त्यांच्या आजूबाजूला असतात आणि मराठा समाजाचे डोळे हे मनोज जरांगे पाटील यांच्याकडे लागलेले आहेत। तर राज्य सरकारने आमच्या मागण्या 2 दिवसामध्ये मान्य कराव्यात, त्याशिवाय आम्ही येथून मागे हटणार नाही, असा इशारा सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे। 5व्या दिवशी रात्री शुक्रवारी रात्री त्यांची तब्येत खूप खालावली। त्यानंतर त्यांचा संवाद मंत्री दीपक केसरकर आणि शंभूराज देसाई यांच्याशी झाला। त्यानंतर लोकांच्या मागणीवरून, त्यांच्या सर्व मराठा समाजाच्या बांधवांवरून, डॉक्टरांच्या विनंतीनंतर मनोज जरांगे पाटील यांना सलाईन चढवण्यात आलं। जेव्हा मनोज जरांगे पाटील सलाईन काढल्यानंतर जेव्हा माध्यमांशी संवाद साधत होते तेव्हा त्याने सांगितलं, मराठा समाजाच्या मागण्या ज्या आहेत त्या 2 दिवसामध्ये पूर्ण कराव्या। देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची म्हणजे त्यांनी या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे किंवा त्यांनी पूर्ण कराव्या। त्यानंतर जे गुन्हे दाखल केले ते सुद्धा मागे घ्यावे आणि त्याच पद्धतीने सर्व होत असतानाच जर तुम्ही या मागण्या आमच्या मागण्या केल्या नाहीत तर तुम्हाला तुमची जागा आमचा समाज दाखवून देईल, असं सुद्धा आव्हान मनोज जरांगे पाटील यांनी दिलं। पुढे त्यांनी सांगितलं, मराठा समाजातील सर्व नेत्यांना, सर्व कार्यकर्त्यांना, सर्व आंदोलकांना, सर्व उपोषणकर्त्यांना सांगितलं की तुम्ही आपलं आंदोलन जे आपलं उपोषण आहे ते शांत चित्तेने कराल, हीच अपेक्षा करतो, असं तुम्हाला मी आव्हान करतो, विनंती करतो, असं सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आवर्जून सांगितलं। दुसरी गोष्ट म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं की तुम्ही आंदोलनाला पुढे आंदोलन करू नका। म्हणजे लक्ष्मण हाके आणि ओबीसी समाजाचे आहेत, त्यांनी जे आंदोलन केलं आहे, जे मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं ही मागणी मनोज जरांगे पाटील यांची आहे। जर तुम्ही ओबीसीमधून आरक्षण दिलं तर आम्ही सुद्धा त्याच्या विरुद्ध आंदोलन करू, असं लक्ष्मण हाके यांनी त्यांनी सुद्धा उपोषण करण्यास सुरुवात केली। तर त्यालाच एक प्रत्युत्तर देताना सांगितलं मनोज जरांगे पाटील यांनी की तुम्ही तुमचं आमच्या आंदोलनापुढे आंदोलन करण्यापेक्षा तुम्ही पंढरपूर येथे धनगर समाजाचं जे उपोषण चालू आहे त्या उपोषणाला तुम्ही पाठिंबा द्याल अशी आशा करतो। आणि त्यांचं नाव न घेता लक्ष्मण हाकेला यांना मनोज जरांगे पाटील यांनी एक सल्ला दिला आहे। तर या दरम्यान शुक्रवारी रात्री वडीगोद्री येथे मराठा बांधव म्हणजे शुक्रवारी रात्री आणि शनिवारी मराठा बांधव ओबीसी आंदोलन करतात, आंदोलन लक्ष्मण हाके त्यांच्या इथून जात होते, तेव्हा या दोघांमध्ये राडा झाला। त्या राडाचे चित्र आपण पाहिलं स्क्रीनवर सुद्धा तुम्ही पाहू शकताय। या 2 मराठा समाजामध्ये आणि ओबीसीमध्ये जे भांडण झाले ते कुठेतरी होऊ नये, कुठेतरी मराठा समाजाने शांत व्हावं यासाठी सुद्धा पोलिसांनी मध्यस्थी करून दोन्ही समाजाला शांत करण्याचं वातावरण कसं टिकून राहील, शांतता कशी राहील यासाठी पोलिसांनी प्रयत्न करून हे दोन्ही आंदोलकांना थांबवलं। तसंच मराठा समाजाचं जिथं उपोषण चालू आहे तिथं जाण्यासाठी दुसरा मार्ग होता, त्या मार्गाने जाण्यास पोलिसांनी विनंती केली। तर दरम्यान हे सर्व प्रकरण चालू होतं तेव्हा लक्ष्मण हाके यांनी काय टीका केली, तर मुख्यमंत्र्यांनी सल्ला दोन्ही समाजांना एकच द्यावा। म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संदेश होता, मराठा समाजाला वेगळे सल्ले देतात आणि आम्हाला कोणताही सल्ला देत नाही, असं लक्ष्मण हाके यांनी यावेळी बोलताना सुद्धा सांगितलं। तर पाहावं लागेल पुढे मराठा समाजाला 2 दिवसात निर्णय घेऊन शासन सरकार कोणती भूमिका मांडतं आपली हे येणाऱ्या काळात पाहणं योग्य ठरेल। तत्पूर्वी तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल, तुम्हाला मराठा समाजाविषयी काय वाटतं तुम्ही नक्की कमेंट करा। मराठा समाजाने मनोज जरांगे पाटील यांच्या पाठी ठामपणे उभं राहावं, मनोज जरांगे पाटील यांच्या पाठी मजबूतपणे राहा, कारण जे गरजवंत मराठा आहेत ते मनोज जरांगे पाटील यांच्या मागे उभे आहेत ठाम।
तुम्हाला खूप भडकवण्याचा प्रयत्न केला जाईल, तुम्हाला डिवाइड करण्याचा प्रयत्न केला जाईल, दोन समाजामध्ये ओबीसी आणि मराठामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न केला जाईल। परंतु ज्या पद्धतीने मनोज जरांगे पाटील तुम्हाला आव्हान करतायत की शांततेत आंदोलन करा, शांततेत उपोषण करा, शांततेत आपले मोर्चे काढा, तर तुम्ही मनोज जरांगे पाटील यांचं ऐका, जेणेकरून तुमच्या हातात जे येतं आहे ते सुद्धा तुम्ही गमावून बसू नका। विनाकारण तुमच्यावरती गुन्हे दाखल होतील आणि तुमचं आयुष्य फुकट बर्बाद होईल। यापेक्षा तुम्ही मनोज जरांगे पाटील जे शांततेत आंदोलन करण्यासाठी सांगतात, शांतता राखण्याचं आवाहन करतात, त्यांच्या मागे ठामपणे उभे राहा हीच अपेक्षा करतो। या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो। जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल आणि जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। जय महाराष्ट्र।